नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी छोले घेतलेले आहेत आणि छोले छान असे रात्रभर मी भिजवून घेतलेले आहेत आणि मला इथे समोसा छोले चाट बनवायचा आहे आणि इथे मी वाटण करणार आहे. तर टोमॅटो घेतला आहे, कांदा, आलं आणि लसूण. तर छान असं मिक्सरला मी बारीक करून घेते. इथे मी कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर इथे मी जिरे टाकते आणि हे वाटण तयार केलेलं हे घालून छान असं परतून घ्यायचं. थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट. इथे मी गरम मसाला घेतला, तो घालूया. इथे मसाले छान असे परतलेले आहे. तर मी इथे छोले घालून घेते आणि थोडा पातळ रस्सा बनवायचा आहे. आणि इथे मी थोडेसे बारीक मिक्सरला वाटून घेतलेले. इथे चवीपुरतं मीठ टाकते आणि छान असं शिजू द्यायचं. मी आता कुकरचं झाकण लावून घेते. इथे मी समोसे करण्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर त्यामध्ये टाकते थोडं चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा, 1 चमच तेल आणि छान असं मळून घ्यायचं आहे. इथे मी थोडं पाणी टाकून पीठ छान असं मळून घेते. इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे, असं घट्ट मळलेलं आहे. इथे मी बटाटे घेतले तुकडे. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान असं तापलेलं आहे. तर इथे टाकते मी जिरे, इथे थोडीशी बडीशेप टाकते. इथे आलं, लसूण आणि मिरची छान अशी मी कुटून घेतलेली आहे. छान असं परतवून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. तर इथे मी टाकते थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. छान असं परतून घ्यायचं आणि इथे मी बटाटे कुस्करून घेतलेले आहेत, ते घालूया. इथे मी टाकते चवीपुरतं मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करते आणि वरून कोथिंबीर टाकते, थोडासा चाट मसाला. मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं. इथे मी समोसा करायला घेते. आता छान अशी चपाती लाटून घेते. छान असे मी समोसे छोटे छोटे करून घेतलेले आहेत. तर इथे मी तेल ठेवलेलं आहे, तेल पण तापलेलं आहे. तर चला एक एक समोसा मी असा छान तेलामध्ये सोडून घेते.
छान असे अलटून पलटून समोसे फ्राय करायचे आणि मस्त असे क्रिस्पी झाले पाहिजे। इथे बघा छान असे समोसे तळून झालेले आहेत, तर मी आता काढून घेते। मी समोसे काढून घेतलेले आहेत आणि छान असे क्रिस्पी झालेले आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व समोसे मी तळून घेते। इथे मी आता चाट तयार करते। इथे मी छोले टाकते आणि छोलेचा असा पातळ रस्सा बनवला, जास्त पण पातळ नाही। इथे मी कांदा टाकते, इथे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, इथे मी ग्रीन चटणी टाकते, इथे गोड आंबट चटणी, इथे मी दही घेतलं, इथे छान असा छोले समोसा चाट तयार झालेला आहे। तर या सर्वांनी खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।